आणि एक मोठी अपडेट, डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे। निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। कस्टडीमध्ये असलेल्या आरोपींना कोर्टात आणण्यात आलं आणि मोठी बातमी, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातली डॉक्टर वीरेंद्र तावडे निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाकडनं देण्यात आलेला आहे। वीरेंद्र सिंग तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे तिघेही जण कारागृहामध्ये होते। एकूण 5 पैकी 3 आरोपी निर्दोष असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। तीनही आरोपींची नावं आता आपण बघणार आहोत। यांना निर्दोष करार देण्यात आलेला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात। जर मंदार तुझ्याकडे काही अपडेट्स असतील तर तू सांगशील। तिघांना निर्दोष मुक्त केलंय कोर्टानं। ज्ञानदा, हा खूप मोठा धक्का आहे तपास यंत्रणांना आणि एकूणच या खटल्याच्या बाबतीत अपेक्षा ठेवून असलेल्यांना, कारण या खटल्याचा कट रचल्याचा आरोप असलेला डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे याला पुरावाबाही न्यायालयाने निर्दोष सोडलेला आहे। आणि त्यानंतर ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि त्यानंतर विक्रम भावे यांची देखील निर्दोष मुक्तता केली आहे। फक्त डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच फक्त दोषी धरले आहेत न्यायालयाने, आणि इतर तिघांची पुराव्याच्या अभावी सुटका केलेली आहे न्यायालयाने। आणि यात पुढे न्यायालय असंही म्हणते की या 2 आरोपींना ज्यांना दोषी ठरवण्यात आलंय त्यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। यामध्ये फाशी होऊ शकत नाही असाही निकाल न्यायालयाने दिलेला आहे। हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे, धक्कादायक देखील आहे, कारण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ठरवून कट रचून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर हे आरोपी पुढील अनेक वर्ष फरार होते। मात्र यामध्ये फाशीची शिक्षा होऊ शकत नाही असं देखील न्यायालयाने निकाल देताना, निकालपत्राचं वाचन करताना म्हटलेलं आहे। आणि या दोघांना म्हणजे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची म्हणजे या शिक्षा सुनावलेली आहे। आजन्म जन्मठेपेची शिक्षा या दोघांना सुनावलेली आहे। या सगळ्या निकालपत्रानंतर अर्थातच अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबाची यावरती काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण एकूण 5 आरोपी होते। 5 पैकी दोघांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे। आणि हे दोषी तर कोणत्या आधारे ठरवलं तर हा सगळा खटला 2 प्रत्यक्षदर्शींनी जी काही साक्ष दिली, जी जबानी दिली त्यावरती आधारित होता। ज्या ठिकाणी डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली त्या ठिकाणी पुणे महापालिकेचा एक कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी सकाळी रस्त्याची स्वच्छता करत होता आणि दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला आलेली होती। या दोघांनी मारेकऱ्यांना म्हणजे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना पाहिलेलं होतं आणि त्या आधारे न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवलेला आहे आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। मात्र सीबीआयने जो दावा केलेला होता की हत्येचा हा सगळा कट वीरेंद्रसिंह तावडे याच्या माध्यमातून रचण्यात आलेला होता, त्या वीरेंद्रसिंह तावडेची मात्र न्यायालयाने पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे। आणि ही मुक्तता करताना न्यायालय असं म्हटलेलं आहे की तपास यंत्रणा म्हणजे सीबीआय आवश्यक ते पुरावे न्यायालयामध्ये सादर करू शकले नाहीत असं नमूद केलेलं आहे। हा सीबीआय साठी खूप मोठा धक्का आहे, सीबीआय साठी खूप मोठा या ठिकाणी फटका आहे। त्याचबरोबर इतर जे 2 आरोपी आहेत, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर ज्याच्यावरती आरोप होता की संजीव पुनाळेकरनी या हत्येसाठी वापरलेलं जे पिस्तूल आहे ते नष्ट करण्याचा सल्ला दिलेला होता, त्या पुनाळेकरची देखील निर्दोष मुक्तता केलेली आहे। आणि त्याचबरोबर विक्रम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।